मुरारी हे नाथ नारायण राम कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम मुकुंद मुरारी राम कृष्ण नारायण वासुदेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की सोमेश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणिविनायकौ जन्मादस्य त्वन्वयादितरते चार्चेषु भिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवै मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवृधतेऽत्र कृतभिः निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हुरसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रीति तन्मयतया तरो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तैहे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वनरू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यं ऋतेर्तं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री नारायण साकारला तव तो इंद्रिया विषय झाला केला तोच इंद्रियातीत झाला या नाव पावला अंतर्धाना वस्तू असोनी परिपूर्ण इंद्रिया विषय नव्हे जाण
या नाव सत्यांतरधान सत्य सज्ञान बोलती ऋषी इंद्रिया ते नव्हे दृष्ट त्या ते म्हणती गा अदृष्ट यारथी ते पुराण श्रेष्ठ बोलती पाठ अंतर्धान पै. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली आपली ही चतुश्लोकी भागवताची चिंतनाची सेवा आणि त्यामध्ये भगवान श्री नारायणाने ब्रह्मदेवाला परिपूर्ण अवस्था पूर्ण ज्ञान प्राप्त करून दिल्यानंतर सृष्टी सर्जनाचा अधिकार आणि त्यातून सृष्टी सर्जन करायला ब्रह्मदेव तयार झालेले आहेत. पूर्ण अधिकार पूर्ण झालेला आहे, अधिकार संपन्न ब्रह्मदेव झालेले आहेत आणि आपला शिष्य आता पूर्ण झालेला आहे. म्हणून भगवान श्रीनारायणाने ब्रह्मदेवाला ब्रह्मबोध देण्याकरता आत्मबोध निजबोध अन्वय व्यक्ती भक्ती व्यतिरेक भक्ती जे तत्वज्ञान म्हणून सांगितलं गेलं, मोक्षज्ञान ज्याला म्हटलं गेलं, असं जे मोक्षज्ञान असं जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान ब्रह्मदेवाला देण्याकरता भगवंताने सगुण साकार रूप धारण केलं होतं आणि त्यानंतर आता ब्रह्मदेवाला परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे. म्हणून भगवान परमात्मा तिथून ब्रह्मदेवाजवळून अदृश्य झाले, अंतर्धान झाले. याचा विचार आपण काल केला. काल श्लोकामध्ये नेरुनद हरिही या पदाने म्हणजे परमात्मा अंतर्धान पावला अशा प्रकारचा विचार. या परिदेव अंतर्धान स्वये पावला नारायण त्या लागी ब्रह्मा आपण सद्भावे पूर्ण नमिता होय. अंतर्धान पावल्यानंतर अंतर्धान पावला भगवान परमात्मा अंतर्धान पावले आणि म्हणून त्या परमात्म्याला ब्रह्मदेवाने अतिशय श्रद्धेने विनम्र भावाने परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. मनोमन परमात्म्याला नमन केलं, नमस्कार केला आणि मग अशा प्रकारे तो परमात्मा अंतर्हितेंद्रियार्थाय हरये विहितांजली सर्वभूतमयो विश्वम ससर्जेदम स पूर्ववत असा विचार असा श्लोक आपण काल विचार केला. अंतर्हितेंद्रियार्थाय हरये विहितांजली परमात्म्याला भगवंताने ब्रह्मदेवाने हात जोडले. अंजली म्हणजे हात जोडून विहितान हरये त्याला हात जोडून उभे राहिले, हात जोडले. अंतर्हितेंद्रियार्थाय म्हणजे अदृश्य झालेला जो परमात्मा आहे त्याला नमन केला. कोणी? सर्वभूतमयः विश्वं ससर्चेत इदं पूर्ववत म्हणजे जो सर्वभूतमय झालेला आहे, सर्वभूत ज्याच्या अंतकरणामध्ये असते, ज्याच्यामध्ये शरीरात स्थित आहे, तर असा जो ब्रह्मदेव आहे त्याने हात जोडून नमस्कार केला आणि मग सहा पूर्ववत इदं विश्वं ससर्जेत त्याने त्या ब्रह्मदेवाने पूर्ववत पूर्वी कल्पाच्या पूर्वीच्या कल्पात जशी सृष्टी होती त्याप्रमाणेच इदं विश्वम हे सर्व जगत ससर्जे म्हणजे त्याने ह्या जगाला काय करायला निर्माण करायला सुरुवात केली. अशा प्रकारच्या श्लोकाचा विचार आपण काल केला. नाथ महाराज त्यावर टीका करतात, नाथ महाराज भाष्य करतात. नाथ महाराज आपल्याला प्राकृत भाषेमध्ये सांगतात, श्री नारायण साकारला तव तो इंद्रिया विषय केला तोची इंद्रियातीत झाला या नाव पावला अंतर्धाना. परमात्मा साकार सगुण साकार झाला. वास्तविक परमात्म्याच्या रूपाचा जर विचार केला तर परमात्मा निर्गुण आहे. उपनिषदामध्ये परमात्म्याच्या रूपाचे परमात्म्याच्या विषयीचं वर्णन करत असताना द्विवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या अमूर्तमेवच परमात्म्याचे दोन रूप आहेत. एक सगुण रूप आहे, एक निर्गुण रूप आहे, दुसरं सगुण आहे.
एक अव्यक्त आहे, दुसरं व्यक्त आहे, एक निर्गुण निराकार आहे, एक सगुण साकार आहे. अशा प्रकारचं रूप एक दृश्य अदृश्य आहे, दुसरं दृश्य आहे. आचार्य तर सांगतात आमच्या दृष्टिकोनातून या जगतामध्ये फक्त दोनच पदार्थ आहेत, दृश्य आहे आणि दुसरा अदृश्य. अस्मिन पदार्थी द्विधा प्रोक्ता दृश्यंच. अशा प्रकारचे दोन पदार्थ आहे. म्हणजे परमात्म्याचे रूप किती आहे? दोन आहेत. आणि म्हणून ते रूप दोन असताना एक निर्गुण स्वरूप आहे आणि सगुण आहे. निर्गुणाचा जर विचार केला तर तो इंद्रियांना विषय होत नाही. त्याच्या ठिकाणी आकार नाही, गुण नाही, सच्चिदानंद स्वरूप केवळ साक्षी रूपाने अशा प्रकारचा तो साक्षी चेता केवळ निर्गुणश्च असं म्हणून उपनिषदामध्ये त्या परब्रह्माचं वर्णन आलं. म्हणजे ते निर्गुण स्वरूप आहे, परंतु तो परमात्मा निर्गुण असताना सर्वसामान्यांना त्याची भक्ती करणं शक्य नाही. आणि मग सर्वसामान्यांच्या इंद्रियाच्या दृष्टिक्षेपात यावा म्हणून त्या परमात्म्याने कृपेने रूप धारण केलं आपल्या भक्ताकरता. ते सगुण साकार आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. तो परमात्मा नावा रूपाला आला. पूर्वी कसा होता? एवढा प्रभू भावे. तो केवढा होता? एवढा म्हणजे केवढा सांगता येत नाही. तुम्हाला जेवढा समजायचाय तेवढा. त्याला मोठ्यात मोठा समजला तरी तो तेवढा आहे. आणि लहानात लहान सूक्ष्मात सूक्ष्म समजलं, शास्त्रीय भाषेत स्थूलात स्थूल तोच आहे आणि सूक्ष्मात सूक्ष्म तोच आहे. मोठ्यात मोठा तोच आहे आणि लहानात लहान तोच आहे आणि एवढा असणार. आज चिंतन करत असताना कठोपनिषदामध्ये एक वाक्य वाचलं. आपण नेहमीच म्हणतो अनुरेणुयान महतो महियान. तो परमात्मा अणुचाही अणुचा गाभा म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म आणि रेणूपेक्षा महतो महियान. अनुरेणुयान महतो महियान. मोठा म्हटला तर सर्वात मोठा तो काय? तोच आहे. तुकोबरायांनी अगदी याच श्रुती वचनाचा अनुवाद केला. अनुरेणुया धाकुटी तुका म्हणे बहु मोठे. बहु मोठे म्हणजे खूप मोठा आहे असा तो व्यापक असणारा. किती व्यापक आहे त्याची व्यापकता सांगतात. न व्यापकत्वात देश तंतो. कालच आपण पंचदशीतला श्लोक म्हटला. व्यापकत्वात देश तंतो. त्याला कोण्याच देशाचा बाद नाही. अहो तो आहे की कोण्या देशात आहे? हरदेश में तू हरवेश में तू. तो परमात्मा प्रत्येक देशामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी. तो तुकोबारायांचं एक हिंदी पद आहे, देश तुका प्रभू देश विदेश भरिया. तुकोबरायांचा तुका प्रभू देश विदेश भरिया. परमात्मा देशात आहे आणि विदेशात सुद्धा तो आहे. म्हणजे सर्वत्र त्याला कुठल्याही देशाचं परिमापन करता येत नाही. असा असणारा तो व्यापक असणारा परमात्मा निर्गुण रूपाला असणारा, परंतु तो आकाराला गुणा आला. विठीवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोय. परमात्मा सगुण साकार आहे. त्या सगुण साकार रूपाच्या ठिकाणी आता डोळ्याने त्याला पाहता येतं, कानाने ऐकता येतं, शब्दाने त्याच्या तोंडाने वाणीने त्याच्याविषयीचं बोलता येतं, त्याचा आनंदाचा अनुभव घेता येतो, त्याचा स्पर्श करता येतो. सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाने अंतकरण चतुष्टयातून त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. असा तो परमात्मा होणे म्हणजेच इंद्रियाविषयी केला त्याला साकार होणं म्हणतात. त्याचं स्वरूप कसं आहे? निर्गुण आहे, पण तो साकार झाला आणि साकार आल्यामुळे आता त्याला आपण पाहू शकतो. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, रूप आले गुणवंत, रूप आले गुणवंत. अव्यक्त असणारा
आता कसं झाला, गुणवंत झाला. निर्गुण असणारा निर्गुणी आकार झाला गुणवंत, निर्गुणी आकार झाला गुणवंत. घाली दंडवत पूजोनिया, तो भक्ता करता निर्गुण असणारा परमात्मा गुणवंत झाला आणि भक्तांचं पूजन करायला लागला. भक्ता करता तो आला आम्हासाठी अवतार, मत्स्य कर्मादी सुकर. नाहीतर तो निर्गुण असणारा असा परमात्मा सगुण साकार कशाने झाला, भक्तीने झाला. हा विषय लांबचा आहे. आपल्याला फक्त ब्रह्माचे किती रूपात विचार काय करायचे, ब्रह्माचे रूप 2 निर्गुण, आणि तो परमात्मा सगुण साकार झाला. म्हणजे इंद्रियाने त्याचं आता सेवन करता येतं. ई रवी इंद्रियातीत आहे, मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, असा उपनिषदाने त्याचा उल्लेख केला. अस्पर्शम अरूपम, म्हणून तो परमात्मा आहे. त्या सर्व इंद्रियातीत झाला, मग तो इंद्रियाच्या अधीन झाला. म्हणजे इंद्रियाने त्याचा सर्व उपभोग आपल्याला घेता येतो. आणि म्हणून संतांनी त्याच्याविषयीचा विचार केला. तुकोबराय सुद्धा, परंतु त्या परमात्म्याला नेमकं सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं, ही संदिग्ध अवस्था ज्ञानोत्तर अवस्था आहे. ही संदिग्ध अवस्था जी आहे ही ज्ञानोत्तर. तुम्ही म्हणाल ज्ञान झाल्यानंतर त्याला संदिग्ध संशय राहतो का? हो, नाही राहत असला तरीही भक्ताच्या जीवनामध्ये त्याच्याविषयीचं आश्चर्य मात्र शिल्लक राहतं. काय? कल्पित द्वैतातलं आश्चर्य त्याच्या समोर शिल्लक राहतं. त्या परमात्म्याच्या जर मूळ स्वरूपाचा विचार केला तर भक्तांना तो निर्गुण दिसतो. आणि आपल्या भक्तीच्या मस्तीचा जर विचार केला, भक्तीच्या सामर्थ्याचा जर विचार केला तर भक्तीने आसक्त होऊन तो परमात्मा आपल्या समोर मूर्त रूपाने दिसतो. निर्गुणाला आकार नाही, निर्गुणाला गुण नाही, निर्गुणाला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही रघुराया. असा परमात्मा काहीच नाही त्याला. असा असणारा तो परमात्मा काहीच जेथ नाही. ज्ञानोबराय म्हणतात काहीच जेथ नाही, तो प्रकृतीचा भरताप आहे. वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घोले नेहमी आम्हाला पाठात सांगायचे, काहीच जेथ नाही. आपण देवापेक्षा फार मोठे आहोत, देवापेक्षा आपण मोठ्यात भाग्यवान आहोत. अरे आपल्याला नाव आहे, आपल्याला रूप आहे, आकार आहे, माया आहे, बाप आहे, बहीण आहे, असली तर बायको आहे, सर्व नाते गोते सर्व आहेत. याला काहीच नाही ना. या देवाला मायबाप नाही, रूप नाही, शरीर नाही, तर याला काहीच नाही. पण एवढं असून सुद्धा तोची प्रकृतीचा भरताप आहे. म्हणजे काहीच नाही, नुसता कळा, याला काहीच म्हणता येत नाही. असा हा निर्गुण, म्हणजे असा निर्गुण असणारा परमात्मा. परंतु तो साकार होतो, इंद्रियांनी त्याला त्याचा अनुभव घेता येतो. आणि मग सांगता येतो, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. तुकोबरांचा देवा तुला पाहिलं आणि मला काय झालं, समाधान वाटलं. आणि आता असं वाटते की आता तुलाच पाहत राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी तुझ पाहे वेळोवेळा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवन सोडे ऐसे झाले. इंद्रियाचा काय विषण, तो परमात्मा डोळ्यानेच पाहावा. तुझं पाहावी हे धरितो वासना. तुकोबरायांचा देवा तुला पाहावं असं वाटतं. आणि पाहिल्यानंतर पाहता श्रीमुख, मी म्हणून गेलो, आता देवा नुसतं तुलाच पाहावं आणि तुझंच ध्यान, तुझंच सतत तुझं चिंतन. सर्व तुला पाहिल्यानंतर माणसाला तुझं पाहता विठ्ठला क्षीण भाग गेला, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. पाहता तुकोबरांचा देवा तुझं रूप डोळे भरून पाहिन. आता जीवनामध्ये हेच सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया.
असा तो परमात्मा सुंदर बोलला. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीण श्रीमुख आवडीने. काय येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम. काही कळा देवा या मुखाने तुझंच नामस्मरण करेन तुझ्यात. जेणे हा जीव दिला दान पयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्याच परमात्म्याचं गुण गायन आवळी हेची माझी सर्व जोडी. त्या परमात्म्याचे गुण गाता येतात, त्या परमात्म्याला डोळ्यानं पाहता येतं, परमात्म्याविषयीचं ऐकता येतं. असं बसा तो इंद्रियाच्या याच्यात आवाक्यात आला म्हणजेच तो परमात्मा कसा साकारला. श्रीनारायण साकारला तव तो इंद्रियाविषय केला. साकार झाला म्हणून इंद्रियाचा विषय झाला. पण तो ब्रह्मदेवासमोर आला म्हणून ब्रह्मदेवानं हे शब्द ऐकले, ब्रह्मदेवाला पाहता आलं, ब्रह्मदेवाला त्याच्याशी बोलता आलं, ब्रह्मदेवाला आलिंगन देता आलं. ओ निर्गुणाला आलिंगन द्यायचंय, कुठं आलिंगन देणार तुम्ही? आता मला इच्छा झाली देवाला आता असं कडकडून आलिंगन द्यावं, नेमकं कुठं आलिंगन द्यावं काय समजणार आहे? परंतु त्या सगुण साकार परमात्मा सगुण रूप जर धारण केलं तर त्याला सहज आलिंगन देता येतं. मग ब्रह्मदेवाच्या समोर तो साकार झाला, ब्रह्मदेवाची सर्व इंद्रियाचा व्यवहार झाला, तो साकार झाला म्हणजे विषयाचा इंद्रियाचा विषय झाला म्हणजे तो साकार झाला. इंद्रियाचा परमात्मा इंद्रियाचा विषय होणे म्हणजे साकार होणे. आणि अंतर्धान पावला, अंतर्हितेंद्रियार्थाय या पदाचं चिंतन, अंतर्धान पावला अदृश्य झाला याचा अर्थ तोची जो सगुण साकार झाला विषयाचा इंद्रियाचा विषय झाला तोची इंद्रियातीत झाला, तो इंद्रियांच्या वाक्याच्या पलीकडे गेला म्हणजे या नाव पावला अंतर्धाना. मग काय झाला तो? म्हणजे तो काय झाला? अंतर्धान पावला. वस्तू असून परिपूर्ण इंद्रिया विषय नव्हे जान या नाव सत्य अंतर्धान. सत्य सज्ञान बोलती ऋषी. वस्तू असून परिपूर्ण, तो परमात्मा कसा आहे? आहे परिपूर्ण आहे. वस्तुनाम परमात्मा, परमात्मा आहे आणि परिपूर्ण आहे. परिपूर्ण असून इंद्रियाविषय नव्हे जाण. इथपर्यंत आपण काल आलो होतो. म्हणजे विषय परतो आहे पण विषय इंद्रियाचा तो विषय होत नाही. असून विषयाचा इंद्रियाचा विषय होत नाही. कसं शक्य हो? असं कुठं घडेल का? वस्तू असताना सुद्धा आपला विषय होत नाही. तुम्ही सांगा, हवा आहे की नाही? हो आहे का? खरंच दाखवा बरं. मग कशी काय म्हणतात? आहे म्हणतात, दिसत नाही. परंतु हे प्रमाण फक्त एकाच इंद्रियानं मानतो आपण. जेवढे इंद्रिय आहेत तेवढ्या इंद्रियाने जरी डोळ्यानं दिसत नसली, चक्षुर्वै सत्यम हा अतिशय स्थूलातला स्थूल लोकांचा सिद्धांत आहे. म्हणजे त्याला चार्वाक म्हणतात. त्याला शास्त्रामध्ये लोकमत म्हटलं. हा लोकमत पेपर नाही बरं. लोकमत का म्हटलं चार्वाकाला? तो नास्तिक दर्शनकार आहे. लोकमत याकरता म्हटलं की जनरल आपण जर सर्वसामान्य प्रायः जर विचार केला तर लोक वेदांताच्या गप्पा हाणतात पण आचरण मात्र चार्वाकाचंच करतात. म्हणून तुकोबरांना म्हणावं लागलं पिंड पोषकाच्या जडो ज्ञान गोष्टी. म्हणजे ब्रह्मज्ञान सांगत असले तरी अख्खा दिवस त्याचा फक्त शरीराच्या संगोपनातच जातो, शरीराच्या संवर्धनातच जातो, शरीराच्या विषयीच जातो. म्हणजे देहाचं संवर्धन करणे हीच त्याचं हे आहे. भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. देहाचं संवर्धन तो म्हणते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ऐश करा,
मजा करून घ्या, लुटून घ्या, पुन्हा देह आहे का? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो म्हणतो पुन्हा जन्म आहे काय? पुन्हा जन्म हा जरी नसला तरी दुसरा आहे, तो मानत नाही, तो भाग वेगळा. परंतु तो म्हणते, तो त्याचं म्हणणं असं आहे की बा पुन्हा जन्म मिळणार नाही. मग आहे त्या देहात मजा करून घ्या, तर खाऊन घ्या ना. काय खायचं म्हणे? साधं गाळला खाऊच नका. आणायचं असलं तर म्हणे गिर गायचंच तूप आणा. गावरान असू द्या ना 700 800 2000. गिर साधा डालडा म्हणजे याच्यातलं डेअरीचं 700 800 आणि गिर गायचं 2000 असू द्या ना म्हणे, पण आणा तेच. कारण पण मग एवढे पैसे आणायचे कुठं? अरे कर्ज काढा, बँकेतून लोन काढा, पण तूप खा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. मग ते फेडायचं. या देहाची चिमूटभर राग झाल्यानंतर कोण फेडणार? हा कोणाचा सिद्धांत आहे? नास्तिक चार्वाकाचा. तुम्ही पहा, प्रायः आपण विचार पोट भरण्याचाच करतो की नाही? विषय सेवन करण्याचा. तोंडानं बोलत असू द्या ब्रह्मज्ञान, परंतु सहसा म्हणून याला लोकमत म्हटलं. आणि याचा सिद्धांत आहे चक्षुर्वही सत्यम. जे डोळ्यानं दिसेल ते सत्य मानायचं, जे दिसणार नाही ते असत्य मानायचं, ते खोटं मानायचं. असा हा विषय आपला लांबत जाईल अजून चिंतनाकडे. तर आपला विषय काय आहे की जो दृश्य विषय आहे तो विषय, जो विषय म्हणजे इंद्रियाला गोचर होत नाही, याचा विषय तो अदृश्य आहे. म्हणजे डोळ्यांना हवा दिसत नाही, म्हणजे दृष्टी अगोचर आहे हवा. परंतु जरी डोळ्याला दृष्टी अगोचर असली तरीही स्पर्शाने जाणवते ना, त्वगेंद्रियाला त्याचा अनुभव येतो. हवा आहे कशावरून? गार वाटलं हो, स्पर्श झाला. काही गरम करू राहिला, म्हणजे हवा कशी आहे? स्पर्श म्हणजे गरम हवा असा. म्हणून ते गार आहे पण ते हवा ज्याच्यात आहे त्याचा स्पर्शाचा काही अनुभव येतच नाही. त्याला काय म्हणतात? तेजा इशारती. कंसात राहू द्या, जाऊ द्या. तर परमात्मा म्हणतात की असा, म्हणजे तो परमात्मा जो आहे तो कोण्याच इंद्रियाचा विषय होतो. अंतर्धान होणं म्हणजे काय? तो इंद्रियातीत झालं. काल आपण विचार केला होता, तो परमात्मा अंतर्धान म्हणजे विषयातीत. विषयाचा कोण्याच इंद्रियाचा विषय का होत नाही, असा आपण काल प्रश्न केला होता. याचा विचार आपल्याला थोडा करायचा आहे. उभा जाय. तर तो परमात्मा कोण्याच इंद्रियाचा विषय होत नाही, कारण परमात्मा विषय होत का नाही याचा विचार चिंतन करत असताना जे नाकडे बुद्धीच्या ठाई कोण्याच इंद्रियाचा विषय होत नाही. कसा होत नाही, का होत नाही, हाही प्रश्न आपण काल केला होता. तो कसा इंद्रियाचा विषय होत नाही आणि का होत नाही, म्हणजे अंतर्धान होतो याचा विषय असा आहे. आपल्या समोर परमात्मा अंतर्धान आहे. आईसाहेब नाहीत काय? आहे, परंतु आपल्याला मूर्तीच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठं दिसतच नाही. कल्पवरी देह आईसाहेबांचा अदृश्य रूपामध्ये सर्वत्र चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती आहे, परंतु दिसत नाही. का दिसत नाही? तर आपल्या इंद्रियांना गोचर होण्याकरता. का दिसत नाही? इंद्रिय एवढे आपले शुद्ध नाही. प्रत्येक इंद्रिय, आता याचा विचार करत असताना 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय, याचा विचार आपल्याला, यांना एवढ्या गोष्टींना का दिसत नाही? 5 आणि 5 10 आणि 4 14 याचा विषय परमात्मा कसा होत नाही, या 14च्या माध्यमातून आपल्याला परमात्म्याचा अनुभव येतो. म्हणजे त्या अदृश्य व्यक्तीचा, अदृश्य पदार्थाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो या 14 पैकी कोणाच्या तरी माध्यमातून. पण आपल्याला का परमात्मा अंतर्धान पावला, तो विषय का होत नाही? अंतर्धान झाला म्हणजे काय झाला? तो विषय इंद्रियाचा होत नाही. आता बुद्धीचा, जे नाकळे बुद्धीच्या ठाई, जे मनासी नातुडे कही, तप ते जे वचनासी विषयो नव्हे काही, प्राणा प्रमाणाची पायी पावले पावल न चले पावल न चले.
पाऊल तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मना बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी तिथपर्यंत जात नाही, मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, वचनाने शब्दाला तो शब्दाचा विषय होत नाही. आणि म्हणून प्रमाणाची पायी पावला न चले. प्रमाण 6 प्रमाण शास्त्रकारांनी सांगितली. एवढ्या बारीकमध्ये आपल्याला जायचं नाही, कारण एकतर हे विषय किचकट, आपल्या बुद्धीवर याची एवढे शास्त्र भाषेचे संस्कार नाहीत. 6 प्रमाण आहेत. जिथं चांगली चांगली याच्यात मंडळी असतात त्यांच्यामध्ये चिंतन करावं. आपण सर्वसामान्य माणसं ऐकणारी शास्त्राची विचारणा करणं याच्यातला तर 6 प्रमाण आहे. शब्दाधिक 6 प्रमाण आहे. त्या विचार आला पुढे तर आपण पुन्हा हे करू, परंतु आपल्याला तूर्त विषय असा करायचा आहे. 6ही प्रमाणा कोणाही प्रमाणा ओ नेदिमा ज्ञानोबर आहे, अमृतानुभव देत नाही. म्हणजे प्रमाण तिथपर्यंत कुठलं चालत नाही. तर म्हणून नाथ महाराजांनी पुढे विचार केला. हा विचार जवळजवळ एकनाथी भागवताच्या 28व्या अध्यायात आहे. एकनाथी भागवताच्या तर मुळामध्ये वाचकांनी याच्याने श्रोत्यांनी ज्यांना चिकित्सक ज्यांना पुन्हा पाहायचं असेल बारीक विचार त्यांनी 28व्या अध्यायामध्ये बघावं. नाथ महाराजांचं सांगतात न पडे ठाई वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे परमात्मा न पडे ठाई तरी ते वस्तूची मनसी नाही. ऐसे उद्धवा का कल्पिसी काही ऐकते विषयी सांगेन. भगवान सांगायला लागले जिथं मन बुद्धी आणि इंद्रिय जिथपर्यंत जाऊ शकत नाही, प्रमाणांनी त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, असा जो परमात्मा आहे तर मग उद्धवा कदाचित तुझ्या मनामध्ये येईल. ती वस्तूच न पडे ठाई. ती वस्तूच जर आपल्याला सापडत नाही, वस्तूच जर आपल्याला माहिती होत नाही, तिचा अनुभवच येत नाही म्हणले तर मग ती वस्तू आहेच कशी काय म्हणायची? सरळ सांगणं वस्तू नाहीच म्हणून. परंतु भगवान म्हणतात उद्धवा असा मनात संशय आणू नको. परंतु ऐसे उद्धवा कल्पेशी एक काही ती ऐक ते विषयी सांगेन. कदाचित तुझ्या मनात अशी शंका येईल, परंतु तसंही करू नको. त्याचा तुझा संशय घालवण्याकरता मी तुला एक विषय सांगतो, ती ऐक, पण लक्ष देऊन ऐक. येथ देहेंद्रिय प्राण जे जडमुड अचेतन त्यासी चेतवी आत्माचित घन तेही उपलक्षण अवधारी. भगवान म्हणतात की उद्धवा जिथं देह आहे, इंद्रिय आहे आणि पंचप्राण आहे, या देहांतर्गत पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 उपप्राण, हे 5 जे प्राण आहेत, या प्राण हे याचा जर विचार केला, याच्या आधारावर हा देह सर्व आहे. आणि यामध्ये जर हे यांचा विचार जर केला तर देहाचा, इंद्रियाचा, प्राणांचा यांचा जर विचार केला तर हे जड आहे, मूढ आहे. आणि जड मूढ असल्यामुळे ते पुन्हा अचेतन आहे. त्यांच्यामध्ये चेतन आहे का? देहामध्ये चेतन आहे नाही. चेतना जी आहे ती देहाची नाही. आणि देहात जर चेतना असती तर घराच्या समोर लोक जमा झाल्यानंतर त्याला घरातून आणून तिरडीवर झोपवलं नसतं आणि घरापासून नदीच्या काठावर नेलं नसतं. देहात चेतना जर असती तर, शेवटच्या काळातला विचार करा, चेतना असती तर देह अचेतन आहे, त्यात चेतना नाही. पुन्हा इंद्रिय अचेतन आहे, पुन्हा मूढ आहे. मूढता असल्यामुळे आणि ते अशा असल्यामुळे त्याची चेतवी आत्मा चितघन. या अचेतन असणाऱ्या जड मूढ असणाऱ्या देहेंद्रिय प्राणाला आत्मा जो चितघन आहे, तो चितघन असणारा आत्मा या देहाला काय करतो? चेतन देहेंद्रियाला चेतन करतो. कसं काय चेतन करतो? हो, तो हालचाल कसं काय करतो आता ते सांगतो, पण लक्ष देऊन ऐक. अवधारी. थोडा विषय किचकट जरी असला तरी लक्ष देऊन जर ऐकलं तर लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कारण सांगणारा कोण आहे? असं
म्हणून लक्षाच्या लक्षात आलं म्हणून लक्षात घेऊन ऐका. आता नाथ महाराज म्हणतात अवधारी मी ते सांगतो उद्धवा तुला. आता ते कसं होतं, आत्मप्रभा दृष्टी प्रकाशे परे आत्मा दृष्टीसी न स्पर्शे आत्मा दृष्टी सबाह्य असे परे दृष्टीसी न दिसे अदृश्यपणे. जर विचार केला आपण तर उद्धवा आत्मप्रभा दृष्टी प्रकाश, आत्म्याचा जो प्रभा आभा आहे, आत्म्याचा जो प्रकाश आहे याने ही दृष्टी प्रकाशित होते. दृष्टी कशामुळे? चंद्राला सुद्धा प्रकाश कोणाचा आहे? चंद्र सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? परमात्म्याचा आहे. भयादस्य अग्निस्तपती भयास्तपती सूर्या भयास्त चंद्र हा भयास्तपती म्हणजे त्याच्याच भीतीने म्हणजे त्याच्यामुळेच चंद्र प्रकाशित आहे. यदा दित्यगतम तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. या परमात्म्याच्याच तेजाने ते तेजमान झालेले आहे. तसा आत्म्याच्याच याने दृष्टी काय झालेली आहे? प्रकाशित झालेली आहे. पण आत्मा दृष्टीशी न स्पर्शे. डोळा आहे, हा डोळा अचेतन आहे, परंतु त्याला प्रकाशित करण्याचं काम आत्म्यानेच केल्यामुळे तोच आत्म्याला दिसत. आत्माला मात्र तो डोळा दृष्टी पाहू शकत नाही. म्हणून आत्मा दृष्टी सबाह्य असे. आत्मा दृष्टीला आतबाहेर आहे, बाहेर सुद्धा आहे आणि आत दृष्टी देणारा सुद्धा प्रकाश देणारा सुद्धा आत्मा आहे. पण दृष्टीशी न दिसे अदृश्यपणे, अदृश्य असल्यामुळे तो दिसत नाही. आता हा झाला डोळ्याचा विषय. आता एक एक इंद्रिय पुढे सरकत जायचं आपल्याला. आत्मा ऐकती श्रवण कान, श्रवणासी आत्मा नातळे जाण, श्रवणा सबाह्य असो निपूर्ण, श्रवण विषय जाण नव्हेची आत्मा. आता आत्मा ऐकता श्रवण, आत्म्याचं श्रवण जर आपण केलं, आत्मसत्ता ऐकती श्रवण, आत्म्याच्या सत्तेने कान ऐकतात. आत्म्याची सत्ता जाऊ द्या, 4 बुवा हरिबुवा म्हणावं लागते तरी आवाज भेटत नाही. आत्म्याची सत्ता गेली की आणि आत्म्याची सत्ता असली की नुसती टाचणी पडली तरी चटकन माणसाचं लक्ष जातं. पण आत्म्याची सत्ता आहे तोपर्यंत कानाला ऐकू येतं आणि आत्म्याची सत्ता गेली का मग कानाला ऐकू येत नाही. श्रवणाशी आत्मा नातळे झाली, परंतु श्रवणाला मात्र त्या कानाला मात्र आत्मा कळत नाही. श्रवणा सबाह्य असून पूर्ण, आत बाह्य कानाच्या तो परमात्मा हे ध्रुवपदच आता या ओव्यांचं जवळजवळ 8-10 ओव्यांचं हे काय आहे, आत बाहेर तो आत्मा आहेच, त्याला प्रकाशित करणार आहे. पण तरी सुद्धा आत्मा नातळे, श्रवण या विषया जाण नव्हेची आत्मा. श्रवणाचा विषय आत्मा होत नाही. म्हणून अचक्षु अस्पर्शम असे आपले उपनिषदातलं ते याच्यातलं आपण पाहिलं. याच्यामध्ये तर परमात्मा असा आहे. पुन्हा वाचा आत्मसत्ता दृष्टी, वाचा आत्मसत्ता दृष्टी, आत्मसत्ता उठी, आत्मा नातळे वाचिका गोठी, वस्तू शब्दाचे पाठीपोटी, तो शब्द शेवटी नेने वस्तू. परमात्मा आत्मसत्तेने वाणी बोलते, परंतु वाणीला सुद्धा तो विषय होत नाही. शब्दाच्या मागे पुढे जरी तो असला तरी सुद्धा तो त्याला तो शब्द शेवटी त्याला ऐकू शकत जाणू शकत नाही. मन आत्मसत्ते चपळ, मना सबाह्य आत्मा केवळ, तो मनासी नातळे अडू माळ, मनासी अकळ निज आत्मा. मनाचं जो चपळपणा आहे तो आत्मसत्तेनेच आहे, आत्म्याच्या सामर्थ्यानेच त्याच्या मनाचा चपळपणा आहे. पण मन सुद्धा तिथपर्यंत मनाला मनाच्या आत बाहेर आत्मा असला, मना सबाह्य आत्मा केवळ,
तो मनासी नाकळे अडुमाळ, म्हणजे थोडा सुद्धा असा चपळ आहे ना, तर मग असा थोडासा हळूच सुद्धा किंचितसा सुद्धा आत्मा मनाला कळत नाही. अनोन मनासी अकळ निजात्मा, मनाला सुद्धा तो आत्मा कसा आहे, अकळ. आत्मा म्हणजे काय, जो परमात्मा तत्व तेच वस्तू, आणि म्हणून तो अकाळ होत नाही. मग का हो, आता मनापेक्षा मग चित्ताला, चित्त सुद्धा तिथपर्यंत जात नाही. चित्त चेतवी चित घन, नाथमारांचा चित्त चेतवी चित घन, चित्तासी चैतन्य कडे, चित्तासी कडे ना चैतन्य, आत्मा संभोगे चित्त सबाह्य चैतन्य पूर्ण, तरी चित्तासी चैतन्य कडे ना. चित्ताला चैतन्य जे आलं, चितघनता आली, ते चितघन आत्म्यामुळे आली, परंतु चित्ताला चिंतन सुद्धा घडत नाही. चिंतन चित्त सत्ता चित्तासी चिंतन, चित्ताला चिंतन जे घडते ते चित सत्तेने, आत्म्याची चित सत्ता आहे की नाही, सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे, आणि त्याच्यामुळे चित सत्तेने चित्त चिंतन करते, परंतु चित्ताला तो परमात्मा कळत नाही, असा विचार आहे. मग चित्ताला बुद्धीला कळत नाही, मग याला कळत नाही. अहमचा जर विचार केला तर अहंकाराला सुद्धा तो परमात्मा प्राप्त होत नाही, कारण आत्मसंभोगे अहम उल्हासे, अहंता आला अहंकारे, आत्मप्रभा प्रकाशी विधी. अहंता सबाह्य आत्मा असे, परी आत्मा तो न दिसे अहंकारे. आत्मा जो आहे, अहम जो आहे, तो आत्म्याच्या दृष्टीने काय होतो, आत्मा संभोगे अहम उल्हासे, आत्म्याच्या संयोगानेच अहम काय होतो, प्रगट होतो, प्रसन्न होतो, उल्हासित होतो. पण आत्मा अहंता कदा न स्पर्शे, आत्म्याला अहंता कधीच प्रकाशित करू शकत नाही, कारण अहंता सबाह्य आत्मे प्रकाशे. अहंकाराचं प्रकाशन आत्मा जरी करत असला तरी तो अहंकाराला कळत नाही, कारण अहंकारानं देव येत नाही, अहंकाराने देव दिसत नाही, उलट दूर जातो, म्हणजे अहंकाराचा सुद्धा तो विषय होत नाही. मग बुद्धीचा विषय, कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाके शिराजे सकळ सिद्धी, असं आहे. मग बुद्धीला तरी जमतं का ते, पण नाथ महाराज म्हणतात बाबा ते सुद्धा शक्य नाही. का शक्य नाही, आत्मा प्रभा प्रकाश विधी, प्रकाशिली विवेक बुद्धी आत्मा नेनेत्री शुद्धी, आत्मा बुद्धी सबाह्य. नाथ महाराज सांगतात की आत्मा प्रभा प्रकाशली विधी, आत्म्याच्या प्रकाशानेच प्रकाश विधी जो आहे आचारला, प्रकाशली विवेक बुद्धी, विवेक आणि बुद्धीचा विषय काय आहे, विवेक आणि ज्ञान, आणि तो ज्ञान विवेक जर बुद्धीचा विषय आहे, तर आत्म्यानेच काय झाला, तो विवेक बुद्धी काय केलेली आहे, प्रकाशित केली आहे. परंतु बुद्धीला मात्र आत्मा नेनेत्री शुद्धी, बुद्धी मात्र विवेकाना नुसत्या विचाराच्या पलीकडं, हा परमात्मा विचाराच्याही पलीकडं आहे, आणि म्हणून त्याला सुद्धा तो कळत नाही. आत्मा बुद्धीच्या आत बाहेर असला तरी बुद्धीला सुद्धा तो आकलन होत नाही. मग आत्मा कमीत कमी प्राणाला, नाथ महाराज म्हणतात प्राण जे चालतात ना, चलन वलन करतात ना, ते आत्म्याच्या सत्तेवर आहे. आत्मा प्रभा प्राण चढे, परी प्राणासी आत्मा ना तडे, प्राण सबाह्य आत्म मेळे, तरी प्राणासी न कळे परमात्मा. परमात्मा आत्म्याच्याच याने प्राण चढत जरी असले, हालचाल करत असले, तरी सुद्धा आत्म्याला सुद्धा तो परमात्मा कळत, प्राणाला सुद्धा आत्मा कळत नाही. उद्धवा तू या परी पाहे, जड जयाचे वर्तत आहे, तो आत्मा स्वतः सिद्ध आहे, नाही आहे
कल्पांती, कल्पांच्या शेवटी सुद्धा तो परमात्मा आहे नाही. नाही म्हटलं तरी चालते, नाही म्हटलं तरी आहेच, आणि आहे म्हटलं तरी नाहीच. अशा प्रकारे तो परमात्मा आहे. का तो परमात्मा महाराज म्हणून सांगतात की उद्धवा तू या परी पाहे, या पद्धतीनं असा विचार कर. पाहे शब्दाचा अर्थ विचार कर. जड जयाचे वर्तत आहे, ज्याच्यामुळे जड पदार्थ सुद्धा ज्याच्यामुळे वर्तन करतात तो आत्मा स्वतः सिद्ध आहे. आत्मा कसा आहे? स्वतः सिद्ध आहे, आणि त्याच्यामुळे सर्व जड तो जडाला सुद्धा वर्तन करायला लावतो. आणि या परी आत्मा स्वतः सिद्ध भेद नांदवोनी अभेद द्वंद्व प्रकाशोनी निर्द्वंद्व हा निजात्मबोध दृढ केला. म्हणजे असा याच्या उद्धवाचा निजात्मबोध कसा केला? दृढ केला. आत्मा स्वतः सिद्ध आहे, तो भेद नांदवोनी अभेद, तो भेद दाखवत असला तरी तो आहे मुळामध्ये अभेदातच आहे. द्वंद्व प्रकाशित करत असला तरी परमात्मा कसा आहे? निर्द्वंद्व अवस्थेत आहे. आणि असा बोध दिला, आणि म्हणून याला त्याला काय म्हणतात? अदृश्य म्हणतात. ज्ञानोबरांनी अदृश्याची व्याख्या केली, अंतर्धान पावायची ज्ञानोबरांनी 15व्या व्याख्या केली. ज्ञानोबरांचा जया जे आहा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते विन दिसते अदृश्यते. ज्ञानवरांचा जहा आहा परवते, जवळ आणि लांब असं दूर असं परवते, जे पुढे मागवते, मागे पुढे आहे पण दिसते विन न दिसते ते अदृश्य. ज्ञानोबरांची भाषा अवघड आहे थोडी समजायला. दिसते विन न दिसते, ते दिसत नाही म्हणून अदृश्य आहे, पण दिसत नाही म्हणजे इंद्रियाचा विषय होत नाही. अशा प्रकारचा असं इंद्रियाचा विषय न होणे म्हणजेच वस्तू असोने परिपूर्ण. आता हा ज्ञानोबारांच्या विचारानुसार ज्ञाननाथ महाराजांची सोपी भाषा, वस्तू असोने परिपूर्ण, वस्तू आहे परी इंद्रियाविषय नव्हे जाण. अशा प्रकारे ते इंद्रियाला विषय होत नाही, आणि यालाच खऱ्या अर्थाने अंतर्धान पावणं, अंतर्धान होणं. अशा प्रकारे ऋषी मुनी सत्यत्वाने बोलतात. इंद्रियातीत होणं म्हणजे इंद्रियाचा विषय न होणं अंतर्धान आहे. इंद्रिया ते नवे दृष्ट, त्या ते म्हणती गा अदृष्ट, या अर्थी ते पुराण श्रेष्ठ, बोलती पाठ अंतर्धान पै. म्हणजे इंद्रियाला दृष्ट होत नाही, म्हणजे इंद्रिय गोचर जे होत नाही, इंद्रियाचा विषय होत नाही, त्यालाच अदृष्ट म्हणतात. असा पुराण श्रेष्ठ ऋषी मुनींनी काय केला? सिद्धांत केला, आणि त्यालाच नाव त्यांनी ठेवलं अंतर्धान. इंद्रियाला गोचर न होणे, इंद्रियाला अनुभव न येणे, त्यालाच निर्गुण परमात्म्याचा सगुणाचा अंतर्धान होणं. एव हरी पावला अंतर्धान. अशा प्रकारे ब्रह्मदेवासमोर असून नसल्यासारखा झाला, अदृश्य झाला. एवं हरी पावला अंतर्धान, त्यासी स्वये चतुरानन, बद्धांजळी करी नमन, स्वानंद पूर्ण समसाम्य. असा तो परमात्मा, हरी परमात्मा अंतर्धान पावला, आणि त्याला परमात्म्याला स्वतः ब्रह्मदेव आता बद्धांजळी जे दोन्ही हात जोडून करी नमन, स्वानंद पूर्ण समसाम्य. परमात्म्याने दिलेल्या निजबोधाने आनंदपूर्ण होऊन स्वतःच्या आनंदाने पूर्ण झालेले ब्रह्मदेव समसाम्य म्हणजे सर्वामध्ये तो परमात्मा सारख्या रूपाने भरून उरलेला आहे. समोहन सर्वभूतेषु जसं भगवान म्हणतात, ब्रह्म सर्वगत सदा सम, तेथ आणू नाही विषम. अशी अनुभूती ब्रह्मदेवाला येऊन ब्रह्मदेवाने काय केलं? त्या परमात्म्याला ब्रह्मा करी नमन. ब्रह्मदेवाने बद्धांजळी करी नमन, हात जोडून ब्रह्मदेवाने परमात्म्याला नमन केलं. आता पूर्वी सृष्टी न करवे म्हणे, ते सृष्टी ते सगळे सृष्टी स्वय होणे, बाप सद्गुरूचे करणे,
अगमादावने सुगम करोनी. भगवान म्हणतात, शुकाचार्य सांगतात, राजन पूर्वी सृष्टी न करवे म्हणे. ज्यावेळेस भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं आता ही सृष्टी निर्माण कर, परंतु त्यावेळेस ब्रह्मदेव घाबरले. ब्रह्मदेव म्हणले, देवा हे आपल्याच्यानं जमणार नाही, सृष्टी आपल्याला करता येणार नाही आणि मी घाबरतो. सृष्टी निर्माण केली, मला अभिमान झाला आणि तुझा विसर झाला तर, म्हणून मी सृष्टी करणार नाही असं पूर्वी ब्रह्मदेव म्हणत होता. ते सगळी सृष्टी स्वय होणे. आता ब्रह्मदेव परिपूर्ण झाला आणि त्याच्यामुळे जी सृष्टी निर्माण करायची आहे तेच सृष्टी ब्रह्मदेव स्वतः शरीरानं झाला. म्हणजे ब्रह्मदेवाचा भाव काय झाला? व्यापक भाव झाला. सगळी सृष्टी स्वय होणे, बाप सद्गुरूचे करणे, अगमा दावणे सुगम करोणी. हे जे आहे हे सामर्थ्य सर्व जर कशाचं असेल तर सद्गुरूच आहे, सद्गुरुनाथाचं आहे. सद्गुरुनाथ काय करतील हे सांगता येत नाही. अदृश्य सुद्धा दृश्य दाखवण्याची ताकद सद्गुरूमध्ये आणि संतांमध्ये आहे. म्हणून तुकोबराय संतांचं वर्णन करत असताना म्हणतात, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची या. तुकोबराय म्हणतात की अदृश्य दर्शने संताची. अदृश्याचं सुद्धा दर्शन कोणाच घडू शकते? कोणामुळे? संतांमुळे. रवी दीप हिरा हे देखणं दाखवतात, म्हणजे जे दिसणार आहे तेच दाखवतात, अदृश्य दाखवत नाही. परंतु संत मात्र अदृश्य सुद्धा, ज्ञानोबराय म्हणतात अरूपाते रूप करीन. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात जे अरूप आहे त्याला रूपाला आणीन, जे शब्दातीत आहे त्याला शब्दात आणीन. आणि हे सामर्थ्य कशामुळे? तर श्रीगुरूमुळे, श्रीगुरु निवृत्तीनाथामुळे हे सर्व तसं. अगमा दावणे सुगम करोनी. ज्याचं अगम म्हणजे ज्याचा गम होत नाही. गम शब्दाचा अर्थ अनुभव. ज्याचा अनुभव येत नाही, जे आपल्याला आकळल्या जात नाही, त्याला सुद्धा अगम्य असं अगम्य असणारं जे तत्व आहे ते सुद्धा गम्य केलं. ज्ञानोबराय म्हणतात ते गम्य अगम्य असणारा तो गम्य झाला. सांगा, अगम्य शब्द रोज आपण परंपरेमध्ये म्हणतो, रोज म्हणतो परंपरेमध्ये, पण अगम्य असणारा परमात्मा मी पाहिला. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अगम्या दृष्टीने पाहिला. आपण पाठ म्हणतो आजम्या दृष्टीने पाहिला. आपली तराच वेगळी आहे. लोक ऐकी वाटलं हे करतात. अगम्या दृष्टीने पाहिला. अगम्य म्हणजे अगम्य असणारा जो कधीच म्हणजे बुद्धीला आकलन होत नाही, त्याला मी कसं पाहिला? दृष्टीने पाहिला. अगम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची त्या परमात्म्याला मी दृष्टीनं पाहिलं, पण तो कसा आहे? अगम्य आहे. का हो? ज्ञानोबरांना विचारलं, माऊली तुम्हाला हा अगम्य असणारा परमात्मा कसा काय कळाला? तुम्ही पाहिला म्हणतात, कसा पाहिला? ज्ञानोबरांना पाहिला म्हणजे डोळे भरून पाहिला. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तुम्ही एवढा पाहिला म्हणतात, कसा पाहिला? दुसऱ्यांना दिसत नाही ना, अगम्य आहे. आणि तुम्हाला अगम्य असणारा तुम्ही पाहिला कसा? हे सामर्थ्य ज्ञानोबराय म्हणतात माझं नाही, हे मला कोणी सांगितलं? निवृत्तीनाथांनी सांगितलं. बाप रत्मा दिवरू न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितली. निवृत्तीनाथांनी सांगितलं, जगासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिकी. मराठी सारस्वतातला संप्रदायातला सर्वात पहिला अभंग निवृत्तीनाथांनी केला. जगासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिकी. सनकादिकांनी सांगितलं जगाला तारण करणारा परमात्मा एकच आहे. महाराज तुम्हाला कसं कळालं?
गहिनीनाथे मज सांगितले. निवृत्तीनाथ म्हणतात मला आमच्या श्री गुरूंनी गहिनीनाथांनी सांगितलं निवृत्तीचे गोज विठ्ठली सहज. गहिनीनाथ मज सांगितले, निवृत्तीनाथांचा अभंग हा. गहिनीनाथांनी मला सांगितलेला आहे. आणि असं म्हणजे श्री गुरूंच्या माध्यमातून बाप सद्गुरूचे करणे अगमा दावणे सुगम करुणे. अगम्य जो आहे त्याला सुगम करून दाखवतात, म्हणजे सुलभ करून दाखवतात. म्हणजे ज्यात कधी दृष्टीला न होणारा, दृष्टीला न येणारा त्याला सुद्धा दृष्टीला आणून देतात. कोणाला कोण ही करणी कोणाची आहे, हे सामर्थ्य सद्गुरू मध्ये आहे. आणि त्यांनी सद्गुरूंनी काय केलं, न माखता हात पावो सृष्टी सर्जनी ब्रह्मदेवो. सद्गुरूचे कृपेचा नवलावो आलिप्तपणे पहावो ब्रह्मांड रचवी. सद्गुरु कृपेचा महिमा नाथ महाराज सांगतायत. न माखता हात पावो सृष्टी सर्जनी ब्रह्मदेव. हात पाय न लागता, कशाला स्पर्श न करता सृष्टी सर्जनी ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सृष्टी सर्जन करायला लागला आणि सृष्टी म्हणजे उत्पत्ती करायला लागले. पण ब्रह्मा करी सृष्टी अलिप्तपणे पहावो ब्रह्मांड रचवी. अलिप्त राहून जी सृष्टी स्वतः झाला, सृष्टी स्वतः करायला लागले, तरी त्यापासून ब्रह्मदेव अलिप्त राहिले. आणि हे नवल जर कोणाचं असेल तर सद्गुरु कृपेचा नवलाव. सद्गुरु कृपेने एवढं करून सुद्धा त्याच्यापासून अलिप्त राहिले. एव निर्विकल्प कल्पना ब्रह्मा करी सृष्टी रचना. सृष्टी सर्जना भूत भौतिकादी गुरु रचना. पूर्ण स्थिती जाणा जैसी तैसी ब्रह्मा एवं निर्विकल्प कल्पना. ही सर्व निर्विकल्प म्हणजे विकल्प रहित जी कल्पना आहे, ही कल्पना जी आहे विकल्प रहित कल्पनेनं ब्रह्मा करी सृष्टी रचना. म्हणजे निर्विकल्प झाला आणि कल्पना करून ही सृष्टी निर्माण. कारण सृष्टी ही कल्पनेची आहे, सृष्टी कल्पनेची आहे, कल्पकतेतून आहे. म्हणून पूर्वी पहिल्यांदा जी सृष्टी निर्माण झाली ती मानसिक आहे. मरीचादी मनुदी हे जे आहेत ना, हे सर्व मानसिक सृष्टी आहे. आणि मनूपासूनची जी आहे, भगवान मनूपासून स्वयंभू मनूपासूनची सृष्टी ही दोन देहाच्या माध्यमातून संयुग्मातून तयार झालेले, पुढे शरीर संयोगातून त्या अगोदरची सृष्टी सर्वची सर्व शतरूपा आणि मनु हे सुद्धा काय आहे, मानसिक सृष्टी आहे सर्व, जे कल्पनेतली. पण निर्विकल्प होऊन कल्पना करून ब्रह्मदेवाने ही सर्वची सर्व सृष्टी रचना केली, सर्जन केलं. भूत भौतिकादी गुरु रचना. भूत भौतिकानं हे केलं, गुरुची रचना. पूर्ण स्थिती जाणा जैसी तैसी. परंतु आपली अवस्था जशीची तशी त्यामध्ये बदल झाला नाही. ही गुरुकृपा आहे. रचिले चतुर्विध भूतग्राम. रचिले चतुर्विध भूतग्राम. चारी वर्ण चारी आश्रम. सुरनरादी अधमोत्तम. अखिल स्वधर्म कर्म विधानोक्त. ब्रह्मदेवाने चार रचले आणि चतुर्विध रचलं. भूतग्राम. चतुर्विध म्हणजे काय, अंडज स्वेदज जारज आणि उद्बीज हे चार. भूतग्राम पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आपण उलटा क्रम सांगितला. आकाश वायू तेज आप आणि पृथ्वी अशा प्रकारचे हे तयार असे पंचमहाभूत भूतग्राम. चारी वर्ण, चार वर्ण सांगितले. ब्राह्मण व क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे चार वर्ण. चार आश्रम निर्माण केले. संन्यास, वानप्रस्थ, गृहस्थ आणि ब्रह्मचारी अशा प्रकारचे चार आश्रम तयार केले. सूर नरादी अधमोत्तम. अखिल स्वधर्म कर्म विधानोक्त. सूर नर म्हणजे देव, मानव, दानव. अधमोत्तम म्हणजे मानव, उंच नीच अशा प्रकारचे. अखिल स्वधर्म कर्म विधानोक्त. सर्व ब्रह्मदेवाने निर्माण केले. जशी सृष्टी निर्माण केली त्याच्यासाठी सर्वांचे धर्म निर्माण केले. ब्राह्मणाचा धर्म वेगळा, क्षत्रियाचा धर्म वेगळा, वैश्याचा, प्रत्येकाचे धर्म, आश्रम धर्म, वर्ण धर्म, देवधर्म, मानव धर्म, दानव धर्म, सर्वचे सर्व स्वधर्म आणि प्रत्येकाचं कर्म
परमात्म्याने विधियुक्त याच्यातून निर्माण केलं. स्रष्टा करी सृष्टी सर्जन ते आपणा होणी न देखे भिन्न. आपणा माझी सृष्टी संपूर्ण आपण परिपूर्ण सृष्टी माझी. ब्रह्मदेव हे सृष्टी सर्वची सर्व निर्माण करतोय, सर्जन करतोय म्हणजे निर्माण करतोय, उत्पत्ती करतोय. ते आपणा होणी न देखे भिन्न. जे निर्माण झालं ते आपल्यापेक्षा वेगळं नाही. आणि आपणा माझी सृष्टी पूर्ण, ती सृष्टी निर्माण केली ते त्या आपल्यापेक्षा वेगळी नाही आणि आपल्यामध्येच ही सर्वची सर्व सृष्टी आहे. आपण याचा विचार, हा जो विचार आहे ना, हा विचार कशातला आहे? यथा महांती भूतानी भूतेषुच्या वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी न तथा तेषु तेष्वहम. याचा हा जो बोध आहे ब्रह्मदेवाला, या बोधानुसार ब्रह्मदेव सृष्टी करतायत, सृष्टी पाहतायत की सृष्टी आपणच निर्माण केली, परंतु त्या सृष्टीमध्ये प्रवेशित नाही, परंतु ती सृष्टी मात्र आपल्यामध्ये आहे, आपण त्यामध्ये नाही. हा बोध संपूर्ण आपण परिपूर्ण सृष्टी माझी. ते संपूर्ण परिपूर्ण सृष्टीमध्ये ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मा स्वये सृजी निष्काम तरी लोही लोकही तारतयम नियम. आचरोनी स्वधर्म कर्म दावी सुगम प्रजांसी विधी. आता ब्रह्मदेवाने निष्काम भावनेने हे सृष्टी निर्माण केलेली आहे. कुठलीच अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेतून निरीच्छ होऊन ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. तरी सुद्धा ब्रह्मदेवाने निष्काम भावनेनं सृष्टी निर्माण केली तरी सुद्धा जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीच्या पालनाकरता, कल्याणाकरता ब्रह्मदेव स्वतः यम आणि नियमाचं 12 यम आणि 12 नियम यांचं आचरण स्वतः ब्रह्मदेव स्वधर्माचं आचरण करतात. आणि दावी सुगम प्रजाजनासी विधी. ब्रह्मदेव स्वतः त्या स्वधर्माचं आचरण करून दाखवतात. कशा प्रकारे आचरण करून दाखवतात याचा विचार आहे. ब्रह्मदेवाने यम सांगितला, नियम सांगितला, का करतात? लोक संग्रह करतात. याचा विचार आपल्याला करायचा आहे. याचा विचार, आपली वेळ आपली संपलेली आहे आणि म्हणून ब्रह्मदेव कसा काय स्वधर्माचं आचरण करतो, निष्काम असताना सुद्धा लोकहितार्थ कसं आचरण करतो याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो उद्याच्या दिवशी करू. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. म्हणून आजची झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करूया आणि सेवेला आज 20वा घेऊया. ब्रह्मदेवाचं स्वधर्माचरणाचा विचार उद्याच्या दिवशी आपण चिंतन करूया. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरायांचं आणि आईसाहेबांचं भजन करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई,
जगत्र जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाढाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज की जय सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब की संतन की जय सोमेश्वर भगवान की जय